मग हे आता निपटलं. हो गड्या, हो टोकीवाल्या, तू जाय आता. गेर बा काल नेरे आले घरात. चल बाबू आले. शिवल्याला तर पुरा बेशरम निघला बा. सांगा आता खरकोड्या बायको राहायला तयार आहे. सांगा काय करीन दुसरा काय पोर आहे सांग ना तू. त्याची बायको यायला तयार नाही मग काय करीन आता. घरी जाऊनच काय करी. मी वागवतच नाही आले. काही वागायबद्दल काही नाहीये, पण सारे कामं करावं लागतील सांगून राहिलो. नाहीतर मग कसं आहे तर बसून मग उरा खाईन. मी खाऊ घालणार नाही. कमाल लागीन आले. बा गड्या ऐकलं तू ना. कामाचं काय टेन्शन घेऊन राहिला. काम तर करतोच नाही मी. कामाबद्दल नाही. कामाचं जागा मला काम मेहनती जागा आहे माझ्या. काम करतो मी, पण तुले जाऊन आणि सगळं आणून द्या. तुम्हाला झगुदी जाते ना म्हणतात. तुमचा खेळ खंड बघायसाठी आम्ही. नाही कामाबद्दल काही विषय नाही. काम घेऊन सारं आपण ओके मध्ये काम काही वांधा नाही. काही वांधा नाही ना. बिलकुल काम छान काम. फुकाचं तर आपण कोणाचं काही खातच नाही. फुकाची कोणाची आपल्याला बायकोही चालत नाही. काही लोक असतात पानसडे. तो विषय जाऊ द्या आता. काही वांधा नाही. खंड करते वाटते. बरं मग झालं. मग गळ्या तू याच्या घरी राहा आता. खाल्या काही वांधा नाही. आता करतो म्हणते तो काम धंदा. का बा तुम्हाला मान्य आहे ना. आता मी काय बोलणार आहे बाबा. मान्य आहे बाबा. तसं तुम्ही म्हणसाल तसं काही हरकत नाही. बिनलाच्या पोरगा रे बाय किती बिनलाच्या. मला मटमट पाहायला खूप राहिलं. बोलता नाही राहिलं. सांगा एक बहीण दोन नवरे. हे कसं लाजाय धंद्यात किती सांगा. आज पोरगा आहे मला बोलता येत नाही, म्हणता येत नाही. मग पोरगा जास्त उतू आलं ना. हे खरकडी बाई वागू आले सांगा. अरे बा हो बड्या हो मोती ना. अरे हे काय आता वाटून घेतीन का रे बा. एक दिवस तू एक दिवस मी. आता म्हणजे एक बहीण दोन नवरे झाला नाही कसं रे बाबा. हे तो बहीण कसं काय करायचं आहे. आपण काय करणार. आपण काय सांगणार आता. ते आता मॅनेजमेंट करतील त्याचं टायमाचं कसं काय आहे तो. तू किती मी किती असं तसं काय होईन द्यायचं आता चर्चा. दिवसात रे बाबा हे बायको वाटून घ्यायला की. पहिले महाबा सांगे मुले 31 जण खायला. आता एक बायको 2-3 जण खातात वाटतं भाऊ. हे करू नाही बाबा हे सारा मी कसंच काय. मग करा मरखास मीटिंग झाला आता त्याचं सॉर्ट आउट. ज्याचं तू बहीण आता काय आहे तर. हो सरपंच चालेल गड्या. टोपी आल्या हो ना बाबा. चाल ना बाबा जा. परमिला आज संध्याकाळी भेटू. परमिला अरे संध्याकाळ सकाळ सुरू. नामदेवराव किती वाईट दिवसात हो हे. वाईट नाही पुरे वाईट दिवसात हे. आपल्याकडे जोर होतो बाबा. त्याला बेकार ना बायको भेटत नाही तर काही करायला लागते. मग आता आपण काय तोंड व्हायचा. आता तुम्ही केलं बाबा चांगलं. अरे काय असं करतो तसं करतो. नुसतं फल्ल्या झाडता गड्या तुम्ही दोघे जण. दोन धनके मारते ते काढून ते भाई. तिचा नवरा गेला घरात घालून. काय बा कसं आज लोक तुझे तोंड उरलं नाही ना आता. सरप गेल्यावर फळपांड्या रट्टे मारून राहिला तू. आज लोक काय झालं तुझे रे बकेली. मी बोललो असतं तर सारं वाया गेलं असतं ना. म्हणून मी बोललो नाही ना. तुम्हाला माहिती आपला स्वभाव कसा आहे तर. पहिलेच तर तुम्ही मला कबूल करून आणलं. बोललो नको काही मोठं पाहिजे. आता पाहिलं मी मोठं काय केलं तुम्ही ना तर. याचं करत असतं का. हा न्याय असते का. ते बाई त्या बाईच्या नवऱ्या घरी पाठवून द्यायला लागत होती. हा महापोऱ्या घरी काढून द्यायला होता. हात मुळाला व्हायला त्याचा. दिली घालून द्या घरात. एक बहीण दोन नवरे हे काय तिथं माय बाबा. हे काही करत राहायचं बा. काही नाही करतात. काही नाही करत राहतात नाही. आणि हा पुरीचा बाप मटपट पाहून राहिला भामट्यासारखा अजून बी. वा बेसरम आहे पुरा हा माणूस बी. पुरी 2-4 मारल्याच्या मजबूत मुतली असती आहे. घरी पडत ताळात नेली असती. पण हा माणूस पुरा बांगड हाक्यावर दिसते मला. ना आता काय बोलून राहिला फालतू घेणार. त्या माणसाला गरीब माणसाला काय बोलून राहिला बिचारे. त्यानं भांडणं पाळले तडणं पाळले असं कधी पाहिलं नाही त्या माणसानं. काय बोलून तो माणूस. गरीब माणसाला मारा करत यायला माणूस खंतळ पाहिजे. काय टेन्शन घेऊ. चला निपटा हे. चला बोला मीटिंग फेटिंग काय. चला आपल्या घरी. चला देव झाले बाबा. एक बायकोन दोन नवरे कसं काय बापा. काय बा बेशरम आहे रे. बेशरम आहे दुनिया झालेली काही. काही खरं नाही. हो बेटा जाय बरं खेळा तिकडे तुम्ही. आम्हाला बोलायचं आहे थोडस. जाय बाबू खेळायला जाय. जिंगे मिंगे जा बाबू. त्या लेकरायले वा दूर पाठवत का. अरे बोलू तर द्या माझ्यासोबत. पप्पा करून राहिले ते. कशी रे हो तुम्ही. ते लेकरायचं नको सांगू तू आम्हाला काय आहे. ते कोणाला पप्पा म्हणतात कोणाला ते माय पण घेत. मी आता एक ऐक तू काय आहे. सांगा ना भाऊ सांगा ना. बरोबर
आता घरचे तुरे पुरे कामधंदे करा लागतील, आम्ही कशाला हात लावणार नाही. हे तुझी जबाबदारी. आता पुरे पुरे काम म्हणजे कोणते काम? हे परमिलाचे माये कपडे धुणं, पोराचे कपडे धुणं, पाणी आणणं घरी, आणि जरा स्वयंपाकात मदत करणं, दुसरे काही नाही. आणि इंधन काळी नसली तर इंधन काळी आणणं. तुम्ही काय करता? तुम्ही काय करता? तुम्ही काय माझ्या तोंड पाहायचा का? तुम्हाला करा लागतील ना बा, दिवस वाटून घेऊ ना आपण. असं कसं काय? जसं तू तेवढा तिचा नवरा परमिलाचा, तेवढा मी बिया. मग आपण कसं वाटाघाटी करून घेऊ ना. वाटाघाटी म्हणजे मी काय वस्तू आहो का? की 2 मी घेईन 2 ते घेईन, असं काही आहे काय? वाटणं आहे काय? वाटाघाटी म्हणजे वाटाघाटी तो करायच लागेल ना बाबा. तसं कसं काय होईन हे आता सांगा बा. आता कसं आम्ही तुझे 2 नवऱ्या. आता माझा 2 नवऱ्याची समाधान झाली पाहिजे किती. मग आता हा दिवस काही दिवस घेईन वाटून, मी घेईन काही दिवस वाटून. तर काय बोलून राहिला तू? वाटाघाटी नाही काय? तिला राहायचं नाही तुझ्या बरोबर. मोकड्या शिल्लक कामं करायचे नाही. जे आहे ते आहे. त्यांनी काढून तुला उठून काय काढून देशील? असा बरं देशील. गावातल्या लोकांनी काय सांगितलं? खायला निवाडा केला गावातल्या लोकांनी ना, मला वाटतं ठेवलं ना. मी तुझ्यासोबत राहायला तयार झालो. मग आता कसं? मग कसं एक बायको आहे आपली, आपण 2 नवऱ्या. मग आपल्याला काय ना काही जुगाड लागेल की नाही एका दिवशी. सारे होईन काय सांग ना तू. जशी तुझ्या मनाची तुला समाधानी करा वाटते, तशी मला करा वाटते भाऊ. तर कसं आपण तू सांग कसं असं जमू मग वाटाघाटी. ते ना जमे वाटाघाटी फाटाघाटी. अटी राहू काय साठी त्याला? राहू दिलं लागे वाटाघाटीवर आलं काम. वाटाघाटी जमीन आहे, मग मी काय तोंड पाहू का तुमचं? म्हणजे तुम्ही ऐश करता आणि मी आज बघे भूमिका घ्यायले ते ना जमी. भाऊ कसं आहे माहिती का? आजचा आहे मंगळवार. मंगळवार आज मी घेतो माझा दिवस आज. हिच्यासोबत राहायचा. उद्या बुधवार तू घे, असं वाटून घे. गुरुवार मी घेईन, शुक्रवार डबल तू घे, शनिवार मग मी घेईन, रविवार तू घे, सोमवार मग कॉमन ठेवू लागलं असतं आपण 7 दिवसात. अर्धा दिवस तू अर्धा दिवस मी, असं करू मग. निर्णय आपण संध्याकाळी घेऊ. आता काही टंगटंग करू नको, डॉक्टर खाऊ नको. जाय 3 घेऊन येते कोण. जाय बरं संध्याकाळी पाहू आपण. चाल मग येतो मी, निंदन आणतो. आता माझ्या पोटाला भूक लागली. ये का बापा? हा मा पहिला नवरा काय बोलून राहिला? आणि तुम्ही बी हाव लावली त्याच्या ह्याच्यात. मला काय वाटतं का तुम्ही मला त्याच्याजवळ पाठवता का तुम्ही? मी तुमच्यासाठी सगळं सोडून आले ना. तू पुढे टेन्शनच घेत राहायचं बाबा. तर तिला होली होऊन करायला जायला आलो मी. दिला काढून तू कायचं काही संध्याकाळी बोलू दे नाही. मस्त जेवण खाऊन करून काढ लावून घेऊन घरात जपून राहू. मुतला तू राय बाहेर म्हणा पडेल भाजीवर. बरं तसंच करू मग. पण मी त्याच्याजवळ जात नाही बरं. काही टेन्शन घेऊ नको, मी पाय करायला. चाल स्वयंपाक गिपाक कर, भूक लागली. करतो. अरे बापा लय पानचट आहे हो तुम्ही. काहीच कामाची नाही राजा. पुरे पालू खुशी आहे तुम्ही. काय राजा तुमच्या पुरील तो पोहून आणून राहिला आणि तुम्ही राजा काहीच नाही करून राहिले. माझ्यासारखं असतं तर कमळलं मोडलं असतं मी आज लोक काय जोडण्याचं. काही खरं नाही तुमचं. बाबा भाऊ लय झोडा वाटून आलं, मला वाटून आलं. पण आता एवढी मोठी पोरगी तिला लाज नाही वाटली तर काय करू भाऊ मी? काय 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 करू सांगा ना. ती पुरी ढिली दोरी दिसते ना घरी. असंच काय मशीन राजा तुमचं. काही खरं नाही दिसत मला. माझ्या कसं हातपाय तोडले असते मी हातपाय. तो तुमच्या पुरीचा पहिला नवरा बी असाच बांक्या दिसते मला. तोही काही कामाचा नाही. सांगा बेसरमासारखा आठी राहायला येऊन राहिला. आता सांगा फक्त त्या गोष्टी काही आता काय करता सांगा. आता काय करता? त्या पहिल्या पाहुण्या नसतं जवळ नसतं होर केला. ह्यानं लक्ष दिलं नाही आणि मला सांगितलं नाही. अगं पण साला काहीच कामाचा नाही तो. तो पहिला जवळ निघाला राहिले. आता काय करू मग आता मन नव्हतं माझं. पण आता काय बोलला आणि काय म्हणजे आता कसं आपले दादा असं व्हायला विषय. हो तुम्ही मॅट आहे ना. हो जरा धतिंग केलं असतं तर जमलं असतं राजा. हातपाय उपटा लागतो मारतो झोडतो. तुम्ही जरा सगळे हातपाय उपटत नाही बापा. बोलली नाही काही घुरटल्यासारखी उभी राहिली तर डिसा. काय राजा एवढी तुम्हाला सपोर्ट देऊ साथ देऊन राजा काहीच कामाची नाही तुम्ही. भाऊ आता काय सांगा तुम्हाला. काय हातपाय उपटा? आता सांगा मा पुरेल 2 लेकरात. पहिला नवरा तिचा आहे. तोच काही म्हणून नाही राहिला तर मी काय म्हणू सांगा ना. काय करू मी सांगा ना. तुम्ही बापा ये सैतान आहे बाबा. बापाने समजत नाही ना. तुमचं नाक झालं बाबा. तोंड नाकाला राहिली ना. कोणी म्हणे या बाजू पोरगी पोहून गेली. कोणाबरोबर गेली? दुसऱ्या बरोबर गेली. जवान पोरगा केला तिनं. पहिला नवरा दिला सोडून. 2 लेकराला घेऊन पोहून गेली. नाक तुमचं झालं ना. बदनामी तुमची झाली. समजून हो या माणसाला. हा माणूस पुरा बेसरूम आहे. काही कामाचा नाही. पालू घोषे काम आहे हे राजा. काही कामाचे नाही हो तुम्ही. काहीच कामाचे नाही बाप्पा भाऊ. आता काय सांगू तुम्हाला. तरी पाहिजे मस्त का जायला माया. पण आता कसं आहे काही करता येत नाही आपले. हातपाय ठेकेलात आपले. एक तर बापुरीले 2 लेकरात ना. तो पहिला नवरा वागत नव्हता आणि या दुसऱ्याने सोडून दिला असतं. काय करू मी? काय करू? घरी वागू का मग पोरगी?
बाबा आपली पोरगी आहे वागुली तर काय हरकत आहे, पण या काय तोंडा याली सांगा ना, तायाचं बुड आहे ना पोरगा, काय सवय आली त्याच्या तोंडावर मुरुम माहीत नाही राजा. असा पोरगा की पसंत केला तुमच्या पोरीनं? काय बाबा चुकले तर पुरले राजा, असं नाही पाहिजे सडे तोंडे. हो तुमचं लय म्हणणं बरोबर आहे. तडसा हातपाय उपडले बाबा, मारतो मारतो खातो खातो केलं ना त्या पोराच्या त्या लोफर पोराच्या बापाली बोलायला तडसाचा देवीदास आहे कोणता केवीदास आहे तर तो मी भामट्या सूत्राचा काही बोलला नाही ना, त्याला पटलं ना ते. माझा काय गुरु सांगा आता. हे तुम्ही ना देवीदासशी बोललेच नाही ना, देवीदासले बैकून द्यायला लागत होतो. असा आहेस का तू माझ्यावर होता ढमू काय शादवा लागत होतो त्याला. हा देवीदासले शादवलं असतं, देवीदास तुमचं भांडण झालं असतं, पोऱ्याले पाणी आलं असतं त्याच्या. त्यानं मारझोड गेलं असतं तुमच्या पुढच्या लक्षात आलं असतं. पण तुम्हाला डॉक्कलच नाही ना काय करावं लागते काय नाही. तर आम्ही सांगा तुम्ही किती सांगा गावातलं काम पडते, डायरेक्ट सांगू शकत नाही आम्ही. हावले भाऊ त्या देवीदासच्या कानपट्ट्यात मारायला बोलले असल्यामुळे 2-4 मग त्याच्या पोराला पाणी आलं असतं. बरोबर बोलून आहे राजा. आता काय फायदा सरप गेल्यावर फक्त पडल्या रट्टे मारून. तुमचा जवळ गेला पालू कशा सांगा आता. तुमच्या पुढे दुसरा नवरा बी आहे, नवरा वागून राहील काय बाबा, पुरं बेकार काम आहे राजा तुमचं. भाऊ थांबा मी दाखवतो नाही, थांबा मी बजेटच बसवणार नाही यायचा. थांबा तुम्हाला पुरीचाही बजेट बसवतो मी आणि या काय तोंड्याचाही बजेट बसवतो. थांबा मी का सोपी नाही ना माणूस, पण कसं टाईम आहे. कोणता टाइम आहे बाबा आता? काय 2-4-10 वर्षानं 2-4 लेकर झाले अरे याचे 2-4 लेकर झाल्यावर दाखव सांग काय. अरे काय आताच तर काय झालं नाही तुमच्या यानं, पुढे काय करणार आहे तुम्ही? काही नाही होत तुमच्या यानं, बोलू नका. आम्ही वाईट झालो राजा गावात. बा याच्यासाठी आपण गावाला वाईट झालो बा. काय तर हे असं करा माणूस बघू नाही ना भाऊ. तुम्ही पाहा ना फक्त जलवा कसा आहे पाहा तुम्ही. 15 दिवसात माझा जलवा कसा आहे. बरं दाखवा 15 दिवसात कोणता जलवा आहे दाखवा. बरोबर भाऊ येतो मी येतो. काय का बबन्या, मला असं वाटलं मस्त कुस्ती होते बा. देवीदासले आणि देवीदासच्या पोराला चांगलं झोडता आधी, पण काय आधी काही बी नाही काही पानसट निघले हे तो लेखा. मरेल व्यक्ती मरेल निघले. एवढी लावला काही केली तरी वेळ नाही आला बा. काय बा चाल बा चाल, झाला मजा गिरकिरा जाऊ दे. चालता परमिला जपले ना लेकर. परमिला जराशी बाता सुटतात नाही लेकरं आवाजानं. जराशी चुप बसावा तुम्ही, त्याला जरा सण सापू द्या. आवाज नाही देत ना, आवाज नाही देत ना. चपलीन द्या ना, काहीच नाही खुसकास, काहीच आवाज नाही देत मी, काहीच नाही ना. चाललं जास्त टाइम झाला की नाही लेकरू असं आपण भूक लागते, कोणाला ताण लागते, कोणाला बुत्या न्याय लागते बाबा. चाललं मग लवकर झालं की चालले मग आपलं पाहिलं लवकर. थांबा तुम्ही जराशी, एवढी घाई कोण करत राहता बरं? झपतात ना ते सहन, काही एकदा झपले की उठत नाही ते. जराशी शांतता धरा बा तुम्ही, एवढी घाई नका करत जाऊ. काय शांतता म्हणतो तू? शांतता काय माझं शांतताच नाही ना. झपले ना आता, झपल्यावर काय आहे आता? तू झपल्याने बा मेसेज करतो बा. ते माझ्यावर मनच नाही वाटते, तू माझ्यावर प्रेमच नाही करत ना, म्हणून तू माझ्या नाही येत ना. हे असं आहे ना, मी म्हटलं की नाही त्याला सण झपू द्या म्हणून, तुम्ही ऐकतच नाही ना. मला म्हटलं ते कसं सण झपलं की मग पाहू ना, ते लेकर जागीच वाजवून. हे पोरं काही झपत होऊन माझ्या मेळ काही येत नाही. रोजच आहे बाया बोल्या करायचा कावल्या का, झपतच नाहीत बा हे लेकरं. असेच असतील तर असं बा मनातच उठतात मम्मी काय माझं काही नाही होत नव्हते. काय पाहिजे आता झपीत असतात ना, त्याला काय समजते व काही नाही समजत. काहीच नाही ना, 10 मिनिटं फक्त येणं हो बरं अशी करू नको तो. काहीच नाही ना, आवाज काहीच नाही देत ना. ये लवकर चाल लवकर चाल ना. मुकाते नाही थांबा जराशी, झपीत नाहीत ना ते जागीच ना बाबा, तसेच करतात ना ते. कसं 12च्या पुढे सण झपतात ते. जराशी 12 तर वाजू दे, मग एवढी बाबा 10-10:30 वाजता घाई होते. अशीच करतो तो, अशीच करतो ना मामुळी ते. काहीच नाही करू देत. आणि मग रात्री 2-3 वाजता मला झोप येते, मग ते सुरू होते. झाला ना आठवण राहिली ना. आता कसं तू आता पहिले मुळात सत्यानाश करतो, मग रात्री मी झोपल्यावर मग त्रास देतात. चालावं मग मला मजा येत नाही ना. कसं फ्रेश असते कसं हे असते, नाही तर मग रात्री वास येते तोंडाचा सारा. झोपी काय बेकार असते.
मला काय वाटत नाही काय, पण कसं हे लेकरं त्रास देतात ना. हे लेकरं लहान लहान असले की असंच असते, जरासं समजून घ्यायला लागते. पण बा तुम्ही समजूनच घेत नाही. जाय काय समजून घ्यायचं नाही असं जाय. रात्री आता मला म्हणतो नको असं करा आणि तसं करा. मी काय मूड खराब आहे मला. कोणी आलं ना, काय ना दरवाजा वाचून राहिला ना, कोणी आलं. आणि खाली न मरेल रात्री अशी ते पाखरं माखरं असते. ठक ठक चालू असे. जाऊ दे आपलं काम करा फोन. अरे दरवाजा उघड मारे मला का थंडीत मारता काय तुम्ही घरात झपता. उघडा लवकर दरवाजा उघडा लवकर. उघड्यात हो झपू दे ना गळा मुकाड्यान फालतू मधात करून राहिला घेणा देणं. पण मी सांग हा दरवाजा ठोकून राहिला असं बरं झपू देईन भाऊ. माही बी बायको आहे ते मला अंदर येऊ दे तू मुकड्या ना. मला थंडी वाजून राहिली बाई. मी नाही झपत त्या भाजीवर मला येऊ दे रे बा येऊ दे. अयो माय काय करून राहिला हा दरवाजा ठोकून राहिला. काही गरज आहे काय आले रातचा भंग लावला करणार आमचा. उघड्या दरवाजा उघडणं मला येऊ दे ना अंदर. थंडी वाजून राहिली बाई. काय समजते माणूस काही की नाही काही. काय रे काय लावणार तुला हे. दरवाजा उघडणं बाहेर हो. मला काय थंडीत मारतं काय. आपण वाटून घेतली ना बायको दोघांना. तुम्ही अंदर जातात मला बाहेर ठेवता काय. हो उघडणं दरवाजा उघडणं. मारू नको रे गळ्यात आहे ना तू फालतू मस्त खाऊन राहायला. खाऊ पिऊ घालून राहिलो तुला फुकाचं. जाय बाहेर झप अंदर काय तुले दोघांत तिसरा फालतू आमची मजा किरकिरा. हाव रे मस्त असतो तू मजा मार मी राहतो बाहेर. मी तू तेवढा नवरा असती तर तेवढा मी येतो अंदर. मला येऊ दे तू दरवाजा उघड मुकड्यानं उघड. त्यापेक्षा बाबू बायको माझी जास्त आहे ते 2 लेकरात नाही दिले तुनच आहे आता. तू अगाऊपणा करू नको. उघड दरवाजा उघड. गड्या मस्त खाऊ नको झाला जाय नाटून बाहेर झपणं. ते भात दिली तुले पाका दिल्या तू झप त्याच्यावर मुगड्यानं. माझा किरकिरा नको करू घेणं दे ना. झाले ना 2 लेकरं आता काय भाई तुले अंदर नको येऊ. अयो हे नको करू. तुली तुला ऐकूच नाही अंदर येऊ देत नाही मला. वाजवा लागेल दरवाजा खटखट तर तो हा ऐकेल ह्यातून मग हा वश करीन आपल्याला बाई थंडीत मरा लागेल भाजीवर. वाकाय दिला सायला चादर भादर नाही दिली भोंगळे नाही दिलं एखादा आगार यायला वाकाय घेऊन जाऊ काय. गड्या अरे दरवाजा उघडणं ऐक ना तू. ए परमिला मी तुझ्या पहिला नवरा नाही का. अरे उघडणं आठवण येऊन राहील मले. हो परमिला हा फालतूचा बोर करून राहिला बा. याला सांग बरं लवकर माणूस की जाय म्हणून उठून डोकं खाऊन राहिला. घेणं देणं काय आहे तुमचं. तुम्हाला कायसाठी ठेवलं टी. दरवाजा वाजवायसाठी ठेवलं काय. निघान तुम्ही मुकाट्यान झपून राहा ना. झपू द्या ना आम्हाला सुकाना. आठवण रिकामे धंदे नका करत जाऊ असं का पुऱ्या गावाला जागोता काय म्हणजे दरवाजे वाजवून राहिले. मी बाहेर नाही राहील. बाहेर कोण झपीन थंडीत का मारता का मला हिवात. मी अंदर येतो मला अंदर घ्या तुम्ही अंदर घ्या. नरभो जाय ना मस्त खाऊ नको ना फालतू. अर्धी रात्री गॅस गमवतो काय ते लेकरं उठले तर अजून हुकून जाईन ना सारं. माझी व्यक्त खाऊ करून राहिला माय का जाय ना बे मुतनं तिकडे जाय ना. परमीला म्हणून राहिली ना इकडे येऊ नको म्हणून बाहेर झप मुकट्यानं झपणं. वाकही जायला तुले भात दिले टाकून थंड झप बाहेर. तू काय टेन्शन घेऊन राहिला. आता झालं गेलं सारं व्हायला ती आता पान कोंबडा थोडीसा राखत. फर्मिली काय सांगणार हा मला अंदर ये ना बाबू. मग उघड लवकर दरवाजा उघड मुकड्या ना. मी दोऱ्याला लाता मारी दरवाजा तोडून टाकी सांगून राहील मी बेकारावर. मला अजला येते मग लवकर काय नाटकं करून राहील मला पाहू द्या. बोगस तू ऐकत नाही काय जो काय तुम्हाला काय मजा मारून देणार का. मी मजा नाही ना रे तुला पुरी सजा करणार आम्ही तर म्हणता दोघं मजा येऊनच झपतो मी. तुले नाही बघून तिली नाही काय. काय जे हो म्हणे माशान देऊन पाणी फिरवता काय. मले नाही तुले नाही घाल कुत्रेले थांबतो. अरे हो दरवाजा उघडणं मुकड्यानं. अरे दरवाजा उघड करून आला ना. थांब ना तू तुला परेशानच करतो ना रे. नाही तुला सोडून दिली हे परमिली माय बायको तर मग म्हणतो तू इले कसा तू गोड लागून हिचं मन नाही भरले तुला सोडतेस ती मामा कशी नाही दिले. तुम्हाला मॅटच करतो दोघाईली मॅट करतो लैला म्हणजे परमिले दरवाजा उघड्या लावून दिले उघड्या लाव ना. असं बरोबर नाही बाय बरोबर नाही ना. अशी करून राहिली का तू. तुम्ही बोर नका मारून बापा. तुम्हाला सगळी व्यवस्था तुमची मी करून द्यायला आहे ना. तरी झपानं मुकाट्यानं आम्हाला काऊन तुम्ही परेशान करून राहिले. झपू द्या ना आम्हाला सुकानं. जाण तुम्ही झपानं. नाही सारखा वाटा. मी तुमच्याजवळ झपणारा. मी काल इकडे तिकडे झपू मी बी तुझ्या नवरा.
हा नवरा हो की तुम्ही तुझ्या बायको तर झपीत घेईन नवरा. मी येतो त्या झपेले दरवाजा उघड मुकड्या सांगून राहिलो. हा माझं तर ऐकतच नाही मायले त्या पाहतो आता तुम्हाला सुसूच नाही देत ना दरवाजा उघडलेच नाही मी. हा झपीन तर तुमच्या दोघं म्हणतातच झपीन. हा मॅट करतो रातभर ना तुम्हाला झपू देत ना मी झपत मला अंदर घे सांगतोच मी येणार नाही तर नाही. हा आणि ती बी तुमचा मिळणी देत दोघेच मी पहा तुम्ही म्हणतात कसं आहे आता म्हणतात झपतो दोघं. अरे उघड्या ना दरवाजा उघडला मग थंडी वाजून राहिली हो मरतो ना मी. हा अशी कोण करतो परमिला तू हा परमिला परमिला कसं करतो आता आता अंदर येतो म्हणते. हा दरवाजा ठोकून राहिला जोर जोरात पाय ना पाय या मॅटाले समोर अक्कलच नाही काही. आपला आता नवीन नवीन हा जुना झाला ना काही बरं आहे का अंदर मचमच करायची तोंड घालायची. खटखट दरवाजा अधुरा राती बेराती मी नकली जाणे काय त्या नवरा पहिला मी नकली जा परमिला अक्कल नाही झाले म्हणून तर तुला सोडलं झाले. सांगू तुम्हाला आता निवड पागलवानाचा आहे तो मॅट आहे ना म्हणून तर मला पटत नाही. हे असेच कारनामे करत राहते तो असे धंदे करते म्हणून तर मला त्याचं पटत नाही जरासं काही म्हणून मी तुमच्या सोबत आली. हो गळ्या ऐकू येते की नाही काही हो उघडा ना उघडा ना हो उघडा ना रे उघडा ना उघडा ना हो अरे बा बवाऱ्या काय लावलं तुला. हा उघडतो जास्त हे डोकं नको घालतो उघडतो थांब. अरे मस्त झपेला तुम्ही एडिसा मी बसलो बाई थंडीत मरत मस्त अरे तुम्ही मस्त घ्या माझ जीव घ्या. हा परमिले तुला समजलं नाही का पहिले किती प्रेम करत असतो मावर आता हे काय धंदा लावला पुढे करा मला जागा करा जपू द्या मला कुठे जागा करा होय तिकडे खाली जा गोड्यानं वरभर काही नाही पलंगावर जागा नाही आम्हीच तर पहिलेच जास्त झाल्यासाठी करता झाला. कुठे झपतो तू खाली झप हा खाली झपायला नाही आलो मी एडिसा परमिला होय बाजूला चाल रे काय दोंड्या होय बाजूला तिकडे होय झपू दे म्हणता म्हणजे परमिला झपू दे मला काय परमिला झपू दे. हा ते धंदे नव शिकू मला तोटी जा तिकडे तिकडे झप मुकड्या खाली हो माझी करू नको गाडी हा आला वागून राहिलो तर राहिलो मोठा बसला तर डोक्यावर माय आता कच जाईन तू ऐकत जाईन मुकड्यानं. तुला असं वाटतं की आपण सारा खाल्लं बाई आम्हाला खाऊ देईन जरा बस झालं ना आता एक दिवस पदार होतं बाबू हे व्हायला हो परमिला आम्ही जर इथपर्यंत आणून ठेवला आता मी ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.